नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा हा माझा मेकअप लुक तुम्हाला कळालाच असेल टायटल बघून की मी कोणासारखा केलाय, करायचा प्रयत्न केलाय। आय होप की तुम्हाला आवडेल। सो आपण बिना वेळ वाया घालता आपण लगेचच व्हिडिओला स्टार्ट करूया। तो आपण स्टार्टिंगला सगळ्यात आधी आपण वेट वाईपने चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेणार आहोत। जे काही तुम्ही क्रीम वगैरे लावता चेहऱ्यावरती ती व्यवस्थित आधी रिमूव्ह करून घ्यायची आहे मेकअप करण्याच्या आधी। जर तुम्ही वेट वाईपने क्लीन करत असाल तर बोटांचं जास्त प्रेशर नाही द्यायचंय। चेहरा माझा व्यवस्थित क्लीन झालाय। सो माझी ड्राय स्किन आहे त्यामुळे मी सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर अप्लाय करणार। ओके, सो मॉइश्चरायझर मी व्यवस्थित अप्लाय केले माझ्या स्किनवरती आणि मी 1 ते 2 सेकंद थांबली आहे, कारण की आपण कुठलेही प्रोडक्ट नंतर जे अप्लाय करणार आहोत ते स्किनमध्ये व्यवस्थित मर्ज व्हायला हवं। असं नको व्हायला की आपण एकावरती एक थर लावतच चाललोय आणि आपलं स्किन ते एक्सेप्ट करत नाहीये। सो तुम्ही पहिले तर तुमची स्किन टाईप तुम्हाला माहिती पाहिजे, त्यानुसार तुम्ही प्रोडक्ट यूज करा। सो आपण नेक्स्ट अप्लाय करणार आहोत प्रायमर। मी नंतर यूज करते कन्सिलर पॅलेट। हे मार्सचं कन्सिलर पॅलेट आहे। यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे शेड्स मिळून जातील। यामध्ये सगळे शेड्स अवेलेबल आहेत। तुम्ही तुमच्या स्किन टोन नुसार शेड क्रिएटही करू शकतात। सो आता माझ्या डोळ्याखाली जिथे जिथे तुम्हाला डार्क सर्कल दिसताय तिथे आपण एक ऑरेंज शेड यूज करणार आहोत। यासाठी मी एक असं छोटूसं ब्युटी ब्लेंडर यूज करणार, जेणेकरून व्यवस्थित हे ब्लेंड होईल। आपण जास्त ब्रश नाही यूज करणार। ओके, त्यानंतर मी माझ्या स्किन टोन नुसार शेड अप्लाय करणार। मला कॅमेरामध्ये एवढं व्यवस्थित दिसत नाहीये, परफेक्ट दिसत नाहीये, म्हणून मी एक छोटा मिरर यूज करते, जेणेकरून ब्लेंडिंग पण माझी व्यवस्थित व्हायला हवी, नाहीतर मेकअप खूप पॅची दिसेल। तुमची ब्लेंडिंग जर सॉफ्ट असेल ना तर मेकअपचा बेस जो आहे ना तो परफेक्ट होतो। आणि जरी डोळ्यांच्या खाली अशा काही लाईन्स पडलेल्या दिसल्या तुम्हाला तर तुम्ही लगेच ब्युटी ब्लेंडरने त्याला ब्लेंड करा। आणि जेव्हा तुम्ही ब्लेंड करत असता तेव्हा शक्यतो तर वरती बघा, नाहीतर त्या लाईन्स पूर्ण मेकअप झाल्यानंतरही दिसून येतील। मी लॅक्मेचं फाउंडेशन यूज करते। लॅक्मेचं फाउंडेशन मला खूप आवडतं, कारण की आपण डेली यूजसाठी जास्त बेस अप्लाय करू शकत नाही आपल्या स्किनवरती मेकअप करताना। तर हे खूप लाईटवेट फाउंडेशन आहे। सो मी फाउंडेशन घेतले हातावर आणि ब्रश वगैरे यूज करायला मला फार किचकट वाटतं, मला पटकन ब्रश सापडतही नाही। सो सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही हाताने व्यवस्थित अप्लाय करू शकता।
आपला बेस तर व्यवस्थित परफेक्ट झाला आहे. आता आपण याला लॉक करण्यासाठी आपण पावडर यूज करूया. तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वगैरे यूज करू शकता. असं गरजेचं नाही आहे की खूप महागडे प्रोडक्टच यूज करावेत. सो मी एक फ्लफीचा असा ब्रश घेतला आहे. मला ब्रशचं एवढं नॉलेज नाही आहे. ओके. जेव्हा तुम्ही पावडर अप्लाय करता ना तेव्हा शक्यतो तर वरतीच बघा, कारण की तुम्ही इथे जेव्हा हा बेस जो तुम्ही लॉक करताय त्यावेळेस तुमच्या डोळ्याखाली लाईन पडणार नाहीत. सो आता आय मेकअपसाठी पण खूप बेसिक आहे. आय मेकअपसुद्धा मी खूप इझी करणार, जेणेकरून तो तुम्हाला देखील करता यावा. खूप असा हार्श आणि खूप जास्त लाऊड मेकअप नाही करणार आहे मी. आता आपण ही जी पेन्सिल आहे ती व्यवस्थित डोळ्यांवरती अप्लाय करूयात. आणि ही खूप इझी टेक्निक आहे आयशॅडो लावण्यासाठी. तुम्हाला जास्त आयशॅडो पॅलेटची गरजही पडणार नाही. तुमच्याकडे जे लिप लायनर असतात ते तुम्ही यूज करू शकता ॲज अ आयशॅडो. मी लावताना खूप अबडधोबड लावली आहे. आता तुम्ही बघाल की ब्लेंड केल्यानंतर ती किती परफेक्ट वाटते. तर मी फक्त फिंगरने माझ्या खूप हलक्या हाताने त्याला वरती वरती ब्लेंड करत जाणार. हाताला परत एकदा ड्राय टिश्यूने क्लीन करायचे, जेणेकरून तुम्ही हाताने जी काय ब्लेंडिंग करणार आहात ना ती चेहऱ्यावरती इकडे तिकडे कुठे लागू नये. आता माझ्याकडे हे छोटूसं आयशॅडो पॅलेट आहे. सो याच्यामध्ये हा जो ब्राऊन शेड आहे खूप लाईट आहे, तो मी यूज करणार. आपण काजळ यूज करणार आहोत ॲज अ आयलायनर सुद्धा आणि काजळ सुद्धा. खूप जास्त लाऊड लावायचं नाहीये, खूप सॉफ्ट लावायचं आहे काजळ, कारण आपण त्याला नंतर ब्लेंड करणार आहोत. एक कुठलाही असा ब्रश घ्या आणि त्याने व्यवस्थित ब्लेंड करा. जेव्हा आपण काजळ ॲज अ आयलायनर यूज करतो तेव्हा ब्लेंडिंग व्यवस्थित करा, कारण की तुम्ही जर खूप वरतीपर्यंत ब्लेंड करत असाल तर तुमचा जो आयशॅडोचा जो शेड आहे तो दिसणार नाही. आता आपण लगेचच डोळ्यामध्ये सुद्धा काजळ अप्लाय करून घेऊयात. आणि जो शेड मी डोळ्यांवरती अप्लाय केलाय ब्राऊन शेड, तोच मी डोळ्यांच्या खाली सुद्धा थोडा लाईटली अप्लाय करणार. आता नेक्स्ट आपण यूज करणार आहोत आयब्रो पेन्सिल. आता आपण यूज करणार आहोत मस्कारा. मी लॅश लावणार नाहीये, कारण लॅश जेव्हा आपण लावतो ना तेव्हा खूप एक लाऊड इफेक्ट येतो आणि असं वाटतं की डोळ्यांवरती खूप हेवी मेकअप केलाय. ज्या वेळेस तुम्हाला जर डोळ्यांचा मेकअप हेवी दाखवायचा असेल त्यावेळेस तुम्ही लॅश वगैरे यूज करू शकता. आजच्या मेकअपसाठी आपण फक्त मस्कारा यूज करणार आहोत.
आता आपण यूज करणार आहोत ब्लश. ओके, जेव्हा आपण ब्लश लावतो ना तेव्हा मी चीकपासून स्टार्ट करते आणि ब्रश फक्त माझा वरच्या अँगलला फिरवते. आपण नेक्स्ट यूज करणार आहोत हायलायटर. सो आपला फेस मेकअपही झाला, आय मेकअपही झाला आहे, खूप परफेक्ट झाला आहे. आणि तुम्हाला माझ्याकडे बघून असं दिसतच असेल की मी जास्त बेस काही अप्लाय केला नाही, त्याचा रिझल्ट तुम्हाला माझ्या फेसवरती दिसत असेल. तुम्ही बाहेर कुठे मेकअप करायला गेलात तर मेकअप आर्टिस्टला ती टेक्निक माहिती असते की कुठले प्रोडक्ट लावल्यानंतर पॅची स्किन होणार नाही, त्यामुळे त्यांचा मेकअप एवढा सटल होतो, खूप परफेक्ट होतो. बट सो आता आपण लावूयात लिपस्टिक. त्यासाठी सगळ्यात पहिले लिप लायनरने व्यवस्थित, आता सगळ्यात पहिले आपण लिपला प्रॉपर शेप देऊन घेऊयात. ओके, आपल्याला असं कॉम्बिनेशन करता यायला हवं. डोळ्यावरती जर तुम्ही खूप लाऊड आयशॅडो यूज करत असाल तर तुम्ही शक्यतो तो लाईट लिपस्टिक यूज करा. आणि जर खूप डार्क तुम्हाला लिपस्टिक आवडत असेल लावायला तर तुम्ही डोळ्याला खूप सटल असा लुक द्या. माझ्या स्किनवरती तुम्ही व्यवस्थित बघू शकता की स्किनवरती कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की प्रोडक्ट जमा झालं आहे. डोळ्याच्या खालीसुद्धा बघू शकता तुम्ही. ओके, आता आपण यूज करणार आहोत लिप ग्लॉस. मी आज ओठांवरती मॅट लुक देणार नाही आहे, थोडासा मला ग्लॉसी लुक हवा आहे होठांचा. ओके, सो माझ्याकडे हे माझ्याकडे बेबी पिंक कलरचं लिप ग्लॉस आहे आणि हे खूप ट्रान्सपरंट आहे. सो मी हे नाही लावणार कारण की याच्यामध्ये शिमर्स वगैरे काही दिसत नाही आहे, बट यामध्ये थोडीशी शाईन आहे. सो मी हे लावणार. ओके, सो तुम्ही बघू शकता की नॅचरली माझ्या स्किनवरती किती छान शाईन आली आहे. आणि अंकिता लोखंडेचे जे बिग बॉसमधले सगळे लुक आहेत, तिने जे काही महाराष्ट्रीयन लुक वगैरे केले ते खूपच सुंदर होते. मला खूप आवडले कारण की ते सिम्पल होते, आपल्यासारख्यांना करायसाठी पण खूप इझी आहेत. जसे की आजचा लुक मी तिच्यासारखा क्रिएट करायचा प्रयत्न केला आहे. आय होप की तुम्हाला आवडलं असेल. मेकअप फिक्सर यूज करणार आहोत. सो हा आहे माझा फायनल लुक. हेअरस्टाईल मी खूप सिंपल केली आहे. खूप मोठे इयरिंग्स घातलेत जे मला फार हेवी होत आहेत कारण सवय नाही आहे एवढी मोठी इयरिंग्स घालायची मला. तर मग आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.